नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणींना ज्याची आतुरता लागली होती हप्त्याची, हप्ता कधी येईल काय येईल आता ऐका नाही त्याची तर आता काय झालेलं आहे, हप्त्याची तरतूद झालेली आहे आणि हप्ता काय होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता काय थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, 1500 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर काय होणार आहे, येणार आहे. कारण शासनाने काय केलेलं आहे, जे आता अधिकृत जी-आर वगैरे आहे का नाही आपण म्हणतो, ते जी-आर वगैरे काय केलेलं आहे, पारित केलेलं आहे आणि पारित करून मग तो जी-आर निर्गमित झालेला आहे असं आहे का नाही, असं म्हणावं लागेल. त्याची बजेटची तरतूद वगैरे सर्व काही झालेलं आहे अधिवेशनामध्ये झाल्यानंतर मग आता काय होणार आहे, येत्या थोड्या दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयाचा नोव्हेंबरचा हप्ता फक्त काय होणार आहे, वर्ग होणार आहे. कारण आतुरता लागली होती लाडक्या बहिणींना, की आता डिसेंबरच आहे येतो का काय, पण तसं काही नाही. फक्त नोव्हेंबरचाच हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि तो हप्ता 12 ते 13 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे. त्यांना त्याचे मॅसेजसुद्धा येणार आहेत. हे सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यांची के-वाय-सी बाकी आहे, अद्याप के-वाय-सी केलेलं नाही, त्यांनी के-वाय-सीकडे दुर्लक्ष करू नका. के-वाय-सीकडे तुम्ही दुर्लक्ष करता तर तुमचा हप्ता बंद पडू शकतो, खंड पडू शकतो. त्यानंतर मग परत के-वाय-सी करावं लागेल, परत हप्ता त्यानंतर कालांतराने चालू होईल. ही खूप मोठी प्रोसेस आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, तुम्ही लवकरात लवकर ही के-वाय-सीची प्रक्रिया जी आहे तुमची पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ही के-वाय-सी केलेली नाही, अशा सर्वांनीच काय मग त्या विधवा असतील, नंतर अनाथ असतील, ज्यांना वडील वगैरे नसतील, अशा सर्वांचेच ऑप्शन काय झालेले आहेत त्यामध्ये जनरेट झालेले आहेत. आणि मग लवकरात लवकर ई के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला येणारे हप्ते हे काय होणार आहेत, तुम्हाला वर्ग केले जाणार आहेत, तुमच्या खात्यावर पडणार आहेत. हे सर्वच लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि नोव्हेंबरचा जो 1500 रुपयाचा जो हप्ता आहे ना, त्याचा जी-आर काय झालेला आहे, 8 डिसेंबर 2025 रोजी काय झालेला आहे, निर्गमित झालेला आहे. आणि आता येत्या थोड्या दिवसामध्ये 12 ते 13 तारखेला, 13 डिसेंबर 2025 या दिवशी नोव्हेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता जो आहे, तो पात्र लाडक्या बहिणींना जे निकषामध्ये बसत आहेत, ज्यांनी के-वाय-सी वगैरे पूर्ण केलेली आहे, सर्व त्यांचं व्यवस्थित आहे, बँक अकाउंटला आधार लिंक आहे, सर्व काय यांचं व्यवस्थित असणाऱ्यांना त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, महा-डी-बी-टी थ्रू डायरेक्ट त्यांच्या खात्यावर 1500 रुपयाचा हप्ता शासन जमा करणार आहे. त्याचा जी-आर निर्गमित केलेला आहे आणि जी-आर आल्यानंतर 1 ते 5 ते 6 किंवा 5 ते 6 दिवसाच्या अंतराने काय केलं जातं, हप्ता वितरित केला जातं. हे शासनाचं काय असतं, नेमच आहे. असं इथून पाठीमागेही तसंच झालेलं आहे. त्यामुळं मग इथून पुढेही तसंच होणार आहे. आज जी-आर आला म्हणजे 12 ते 13 तारखेला लाडक्या बहिणींच्या सर्वच जे पात्र आहेत त्यांच्या खात्यावर 1500 रुपयाचा मॅसेज पडायला सुरुवात होणार आहेत. के-वाय-सी करणार जे बाकी असतील त्यांनी तात्काळ आपली के-वाय-सीची प्रक्रिया जनरेट करायची आहे. कारण हप्ता तुमचा रोखू शकतो, हप्त्याला खंड पडू शकतो. कारण विविध प्रकारचे वेगवेगळे शासनाने काय केलेले आहेत, अनेक नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत. त्यामुळं मग जे राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी सर्वांनीच आपली ई के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल ते पाहायचं आहे आणि पूर्ण करून घ्यायची आहे. धन्यवाद.